उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरून आल्यानंतर सचिन अहिरांकडून वेलकम. एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले सगळं फुलफ्रूट. ठाकरेंच्या शिवसेनेतील आमदार आणि वरळी मतदारसंघातील नेते सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. कारण आज विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. आमच्या 6 खासदारांच्या मतदारसंघात जाऊन आले, त्यांना शिव्यांची लाखोली वाहून आल्यानंतर मुंबईत त्यांच्या स्वागतासाठी सचिन अहिर आले आहेत, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी टीका केली. एकनाथ शिंदे जे करतो ते फुल प्रूफ करतो, त्यामुळे काही अडचण नाही, मी काही खुलासा करणार नाही, पण जे काही केलं ते फुल प्रूफ आहे, असं म्हणत कायदेशीर प्रश्न उद्भवणार नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर म्हटलेलं आहे. ग्रासरूटचा कार्यकर्ता म्हणून सचिन अहिर यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी आज महायुतीतून उपसभापतीपदाचा फॉर्म भरला आहे. उद्या त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल. फक्त मुंबईच नाही तर उपसभापती म्हणून ते महाराष्ट्राचं काम करतील. ते असल्याने शिवसेनेची ताकद म्हणून मुंबई कामगार क्षेत्रात वाढेल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आपल्या नेत्याने आपल्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, ही प्रत्येक कार्यकर्त्याची माफक अपेक्षा असते. आज विधान परिषद आमदार गोकुळ गीते देखील सहयोगी पक्ष म्हणून सोबत आहेत. आम्ही तोडायला नाही जोडायला आलोय. पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहणं ही आमची भूमिका आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सचिन अहिर यांचा मी मनापासून स्वागत करतो, अशा शुभेच्छा देतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. त्यांनी पण आज षटकार मारलेला आहे सचिन अहिर यांनी, कारण 6 खासदारांनी षटकार ठोकले गेल्या आठवड्यात. आता 6 मतदारसंघामध्ये काही लोक जाऊन आले, त्यांचं सचिन अहिर यांनी षटकार मारून स्वागत केलंय, असं मी म्हणतो. या ठिकाणी खरं म्हणजे चौकार षटकार सुरूच आहेत, राहतील, आणि एक एक समोरची विकेट धडाधड पडत राहील. हा झाला आपला क्रिकेटचा भाग, जाऊ द्या गमतीचा भाग. परंतु सचिन अहिर हे 3 वेळा विधानसभेचे आमदार होते, आता विधान परिषदेचे आमदार आहेत, राज्यमंत्री होते, 7 विभागांचं राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं. गिरणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी काम केलं. अनेक युनियनमध्ये त्यांनी प्रमुख पदावर काम केलं. कोळीवाड्यांचं आज आपण पाहतोय, जो मूळ मुंबईकर भूमिपुत्र यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, मिल वर्करला, कामगार क्षेत्रातल्या कामगारांना, कोळी बांधवांना, शिवसैनिकांना न्याय देणारा नेता म्हणून आज त्यांची ग्रासरूटचा नेता म्हणून, ग्रासरूटचा कार्यकर्ता म्हणून सचिन अहिर यांची ओळख आज आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आज विधान परिषद उपसभापती पदाचा फॉर्म भरलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.